हॅलो. आज मी बनवलेली मस्त अशी पनीर चिल्ली. त्यासाठी इथं मी 4 चम्मच मैदा आणि 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलंय. त्याच्यामध्ये एक छोटा चम्मच काळी मिरी पावडर घातलीये, थोडंसं मीठ घातलंय आणि व्यवस्थित मिक्स करून एक बॅटर तयार करून घेतलं. नंतर मी इथं पनीरचे छोटे तुकडे करून घेतलेत आणि जे बॅटर बनवलं होतं त्या बॅटरमध्ये डिप करून व्यवस्थित असे फ्राय करून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत मस्त असे फ्राय केले आहेत. मस्त असे आपले पनीरचे तुकडे क्रिस्पी झालेले आहेत. अशा पद्धतीने सगळे पनीर मी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. नंतर एक कढई गरम करायला ठेवली. त्याच्यात तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. त्याच्यात बारीक चिरलेला लसूण घातला. लसूण व्यवस्थित परतून घेतला. नंतर थोडासा बारीक चिरलेला अद्रक घातलं. नंतर 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात. हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी असा चौकोनी आकारामध्ये कांदा कापून घेतला होता, तोही त्याच्यात घातला आणि हाय फ्लेमवर हे सगळं परतून घेतलं. नंतर शिमला मिरची सुद्धा मी त्याच आकारामध्ये कट करून घेतली होती, ती सुद्धा हाय फ्लेमवरती फ्राय करून घेतलेली आहे. नंतर मी याच्यात थोडासा सोया सॉस आणि थोडासा रेड चिल्ली सॉस घातलाय. एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्याच्यात थोडंसं पाणी घालून मिक्स करून हे सुद्धा त्याच्यात घातलं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी त्याच्यात फ्राय केलेले पनीरचे तुकडे घातले. सगळं व्यवस्थित मिक्स केलं. छान परतून घेतलं सगळं. सगळं व्यवस्थित परतल्यानंतर 1-2 मिनिटासाठी गॅसवर मी स्लो गॅसवर तसंच ठेवलं होतं सगळं. छान वाफ येऊ दिली त्याला. जास्त सुद्धा शिजवायचं नाही आपल्याला. शिमला मिरची आणि कांदा वगैरे असं क्रिस्पीच ठेवायचं आहे. आणि मस्त अशी माझी पनीर चिल्ली रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण अशी पनीर चिल्ली एकदा नक्की ट्राय करा. खूप छान झाली होती. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू. बाय.